मौलाना अब्दुल हलीम शेख याच्यासह त्याचे 3 पुरुष साथीदार यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये मानसिक छळ, आर्थिक फसवणूक याच्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील मौलाना अब्दुल हलीम शेख हा मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे। मात्र पोलीस प्रशासनाच्या या अजब कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। इतका गंभीर स्वरूपाचा गुन्हा असूनही पोलीस प्रशासनानं यातील 3 आरोपीमधील तिन्ही आरोपींना पोलीस ठाण्याला बोलवलं आणि यातील 2 आरोपींना नोटीस दिली आणि त्यामध्ये त्यांना काही अटी आणि शर्ती घातल्या। यानंतर यातील एक आरोपीला पोलीस प्रशासनानं त्यावेळेस नोटीस दिली नव्हती, आता नोटीस दिली आहे की नाही याची माहिती आपण घेऊ। मात्र या तिसऱ्या आरोपीला पोलीस प्रशासनाकडून एवढी स्पेशल ट्रीटमेंट का मिळते हा खरा तर प्रश्न निर्माण होतोय। यामध्ये आता मौलाना अब्दुल हलीम शेख याचं नवीन कांड त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे आणि ते कांड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी विकास, तुम्ही पाहताय महाराष्ट्र टुडे लाईव्ह। गेल्या काही दिवसांपासून आपण मौलाना अब्दुल हलीम शेख याच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याविषयी सातत्यानं महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांना देत आहोत। अशीच एक अपडेट महत्त्वपूर्ण आपल्या प्रेक्षकांना देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये मौलाना अब्दुल हलीम याच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये 3 पुरुष साथीदार होते आणि त्याच्या पत्नीचाही या गुन्ह्यामध्ये समावेश होता। खरं तर या गुन्ह्यामधील आरोपी मौलाना अब्दुल हलीम शेख हा अद्यापही फरार आहे। पोलीस प्रशासनाला हा मौलाना सापडत नाही, हे पोलीस प्रशासनाचं अपयश म्हणावं लागेल। तर दुसऱ्या बाजूला या गुन्ह्यातील 3 पुरुष साथीदार, या तिन्ही पुरुष साथीदारांना पोलीस प्रशासनानं चौकशी कामी शहर पोलीस ठाण्यात बोलवलं। यानंतर 2 आरोपींना नोटिसा देण्यात आल्या, मात्र जो तिसरा आरोपी आहे या तिसऱ्या आरोपीला त्या दिवशी नोटीस दिली नाही। यानंतर नोटीस दिली की नाही याची अजून माहिती घेतली नाही, मात्र त्या दिवशी त्या तिसऱ्या आरोपीला नोटीस देणं बंधनकारक असताना पोलीस प्रशासनानं या आरोपीला नोटीस का दिली नाही हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। पोलीस प्रशासन या आरोपीला VIP ट्रीटमेंट का देतंय? महत्वाची बाब काय आहे? मौलानाचं एक जुनं प्रकरण आपल्या हाती लागलेलं आहे। हे प्रकरण बारामती शहर पोलीस ठाण्यात आलं होतं। तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश शिंगळे यांच्या पोलीस ठाण्यामध्ये एक अर्ज देण्यात आला होता। तो अर्ज आपल्या हाती आलाय। तो अर्ज नेमका काय आहे जाणून घेऊ। या अर्जामध्ये मौलाना अब्दुल हलीम मोरगाव रोडवरील उत्कर्षनगर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहायचा। या सोसायटीमध्ये त्याचे 2 फ्लॅट होते, फ्लॅट क्रमांक 101 आणि फ्लॅट क्रमांक 110। या फ्लॅट धारकांनी बारामती शहर पोलिसांकडे एक तक्रार केली होती। उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश शिंगळे यांच्याकडे तक्रार केली होती। तक्रार नेमकी काय आहे? या सोसायटीमधील फ्लॅट धारक असलेले मौलाना अब्दुल हलीम हे सोसायटीतील सदस्यांना सातत्यानं दमदाटी करतात, त्यांना त्रास देतात, पार्किंगवरून सातत्यानं फ्लॅट धारकांशी वादविवाद घालतात आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपण उघडकीस आणला, हे मौलाना अब्दुल हलीम बोंधुगिरी करतात, काळी विद्या करतात असा गंभीर आरोप त्यावेळेस या फ्लॅटधारकांनी पोलीस प्रशासनासमोर मांडला होता। हा मौलाना पार्किंगच्या ठिकाणी रोज लिंबू नारळ टाकणे असे अघोरी प्रकार त्या ठिकाणी करायचा आणि या सगळ्या घटनेमुळं त्या सोसायटीमध्ये एक गंभीर वातावरण होतं, भीतीचं वातावरण होतं आणि यानंतर सगळ्या सोसायटी धारकांनी अध्यक्ष आणि सचिव यांच्या सहीनं सर्व फ्लॅटधारकांच्या सह्या घेतल्या आणि त्या सह्यांचं पत्र पोलीस ठाण्याला दिलं। यामध्ये 50 ते 60 लोकांना गोळा करून तिथल्या फ्लॅटधारकांवरती या मौलानानं दबाव आणल्याचा गंभीर आरोप या ठिकाणी या पत्रामध्ये त्या फ्लॅटधारकांनी केला होता। आणि जर हा मौलाना कायम इथेच राहिला तर ह्याच्यामुळे हिंदू मुस्लिम दंगल घडू शकते असा दावा या प्रकरणामध्ये करण्यात आला होता। या प्रकरणाचं काय झालं याची अपडेट तर आपण देणारच आहोत, मात्र एवढ्या गंभीर स्वरूपाचं तक्रारी अर्ज देत असताना पोलीस प्रशासनानं देखील याच्यावरती का गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला नाही यावर खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते। आता या आरोपींना ज्यावेळेस पोलीस ठाण्यामध्ये आणलं त्यावेळी त्यांच्या समाजातील काही समाजसेवक म्हणणारे, स्वतःला प्रतिष्ठित म्हणवणारे, सोशल मीडियावरती अतिशय उच्च दर्जाचं आणि विचारवंत स्वतःला समजणारे, काही भाई म्हणवणारे, काही अध्यक्ष म्हणवणारे हे या आरोपींसाठी पोलीस ठाण्यात आले। मग जर 2023 साली हे जे प्रकरण घडलं होतं हे प्रकरण दडपण्यासाठी ह्याच अध्यक्षांनी, ह्याच भाईंनी, याच समाजसेवकांनी प्रयत्न केले होते का? मग जर त्यावेळेस ह्या आरोपीला ह्याच अध्यक्षांनी, ह्याच समाजसेवकांनी मदत केली असेल तर हे समाजसेवक, हे अध्यक्ष हे या गुन्ह्यामध्ये का आरोपी होऊ नयेत हाचा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। यामुळं 2023च्या त्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं गंभीर स्वरूपाची दखल घेतली नाही। यानंतर
हे प्रकरण दडपण्यासाठी एका काचेच्या व्यापाऱ्याचा या सगळ्या प्रकरणामध्ये सहभाग होता, एका पत्रकाराचा देखील या प्रकरणामध्ये सहभाग होता. आर्थिक लागेबांधे सांधून हे प्रकरण त्या ठिकाणी मिटवण्यात आलं होतं. मात्र त्यावेळेस जर मौलानावरती गुन्हा दाखल करण्यात आला असता तर आता हे प्रकरण घडलं नसतं. या मौलानाला या सगळ्या गोष्टीची सवय लागलेली आणि इथले जे काही स्थानिक त्याच्या समाजातले काही अध्यक्ष म्हणवणारे समाजसेवक आणि स्वतःला भाई समजणारे या मौलानाला पाठीशी घालतायत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. येणाऱ्या कालावधीमध्ये या मौलानाचं कनेक्शन बांगलादेश, पाकिस्तान या सगळ्या गोष्टीशी निघालं तर मग हे समाजसेवक, हे अध्यक्ष पोलीस स्टेशनला ज्या आरोपींना वाचवाय आले होते, या अध्यक्षांना, या समाजसेवकांना आणि या भाईला पोलीस प्रशासन या गुन्ह्यामध्ये आरोपी करणार का हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये मौलानाचं नेमकं कनेक्शन काय आहे हे कनेक्शन आपण लवकरच त्या ठिकाणी उघडकीस करणार आहोत. मात्र तत्पूर्वी या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी सांगण्याचं कारण असं आहे की काही समाजसेवक पोलीस ठाण्यात आले होते आणि त्यांनी पोलीस प्रशासनावरती दबाव आणल्याची त्या ठिकाणी चर्चा होती आणि याच चर्चेमुळं पोलीस प्रशासनानं या आरोपींना त्या ठिकाणी नोटिसा देऊन सोडण्याचं काम केलं. एका आरोपीला त्या दिवशी तर नोटीस दिली नव्हती, दुसऱ्या दिवशी काय केलं याबाबत आपण माहिती घेऊच. मात्र पोलीस प्रशासनानं देखील हे प्रकरण गंभीरपणे घेतलं पाहिजे आणि हा जो काही मौलाना आहे हा मौलानाला तात्काळ अटक केली पाहिजे. यातला जो मुख्य आरोपी आहे आरिफ मुजावर, याच्याकडं 15 मोबाईल आढळून येत आहेत. त्याचे फोटो पोलीस निरीक्षक चिवड शेट्टी यांना दाखवले जात आहेत, तपास अधिकारी जाधव यांना दाखवले जात आहेत. मात्र हे प्रकरण अद्यापही गंभीर्यानं घेतलं जात नाही. या प्रकरणामध्ये जर दुसरं काही कनेक्शन निघलं, वेगळी काय घटना घडली तर मग या गोष्टीला पोलीस प्रशासनानं नेमकं कुणाला जबाबदार धरायचं हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातो. यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये मौलाना अब्दुल हलीम याला पोलीस प्रशासन ताब्यात घेणार का तुर्तास इथे थांबू. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.